तर मेथीच्या भाजीत बघा मुगाची डाळ घालून केली तर मिस्टर म्हणतात नुसता लसूण घालून करायची की भाजी, आणि नुसता लसूण घालून केली तर मुलगी म्हणते काय ग मम्मी नुसती पानं खायची का. तर अशी नखरं आहेत बघा आमच्या घरात. तर आज म्हटलं ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. तर मी आज मला जशी आवडते की नाही तशी भाजी केली. तर अशा पद्धतीनं पण एकदा भाजी करून बघा, चवीला एक नंबर लागते. तर काय करायचं बघा, मेथी स्वच्छ धुवून ती चिरून घ्यायची, 2 कांदे आणि 2 टोमॅटो सुद्धा बघा चिरून घ्यायचे आहेत. आता पॅनमध्ये मुठभर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, त्याच्यातच लाल मिरच्या घालायच्या आहेत आपल्या तिखटाच्या हिशोबानं, आणि मग पांढरे तीळ घालायचे 2 चमचे तरी. मग हे सगळं बघा भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरला जाडं भरडं असं बघा फिरवून घ्यायचंय. आता त्याच पॅनमध्ये मी इथं तेल घातलं, मग जिरं घातलंय आणि आलं लसूण पेस्ट घालायचे 1 चमचाभर, आणि हे जरासं बघा परतून घ्यायचं. मग बारीक चिरलेला कांदा घालायचा, उलतपालतं करायचं, मग सगळी मेथीची भाजी घालायची. आता भाजी घालताना का नाही पॅनमध्ये जरा बघा पसरून घालायची, त्याच्यावरती टोमॅटो सुद्धा असा पसरवायचाच. मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि बाजूनं थोडंसं पाणी घालून की याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं चांगली वाफ घ्यायची आहे बघा भाजीला. आता इथं हलवायचं का डुलवायचं नाही भाजीला. मग शेंगदाणे तिळाची जी भरड आपण केलेली की नाही मिक्सरला ती घालायची आहे, उलतपालतं करायचं आहे. आता तर जे मेथीची भाजी खात नाहीत की नाही ते सुद्धा ही भाजी आवडीनं खातील. भात भाकरी कशासोबत पण का नाही मस्त लागते. नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.